ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. गेलं त्याबद्दल महसूल मंत्र्यांचं मनापासून अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. आज बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये रस्त्यावरची अतिक्रमणं ही पोलीस संरक्षणामध्ये मांडली. एक मिनिट ग्रामीण भागातल्या रस्त्याची अतिक्रमणं पोलीस संरक्षणामध्ये काढली जातात साहेब, पण त्याच ठिकाणी काही दिवसांनी तेच शेतकरी अतिक्रमण करतात. त्याच्यासाठी कायद्यामध्ये कडक कारवाईची तरतूद असणं गरजेचं आहे. आज भास्करराव जाधव साहेबांनी मांडलेला मुद्दा रास्त आहे. एसपीच्या ऐवजी DYSPना तो अधिकार मिळणं गरजेचं आहे. या ठिकाणी पवार साहेबांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे की कमीत कमी एक महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे आणि महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी एकत्रितपणे त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी कायद्यात आपण समावेश करावा ही विनंती. बाबासाहेब देशमुख जी आपण सांगितलं की या ठिकाणी अतिक्रमण काढण्यानंतर पुन्हा अतिक्रमण करणे ही बाब सुद्धा तुमच्या अधिकाराच्या समितीसमोर दिली आहे आमदाराच्या, की समजा उद्या त्या ठिकाणी अतिक्रमण काढलं, तातडीनं आम्ही एक योजना आणली आहे की रस्ता उघडल्यानंतर त्या रस्त्याच्या काठावर तातडीनं झाडाचं जे शेड्यूल झाडं आहे त्यांचं वृक्षारोपण करायचं आहे. जे अतिक्रमण काढण्याची मोहीम झाल्याबरोबर झाडं लावले आणि शेड्यूल झाड जर तोडलं तर आपली समिती याच्यावर गुन्हा दाखल करू शकतं. कारण झाडाचं त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर मी आता अनेक गावामध्ये जाऊन आलो. अनेक त्या ठिकाणी तहसीलदारनी BDOनी रस्ता उघडताबरोबर साईडला वृक्षारोपण केलं, शेड्यूल झाडं लावले, फॉरेस्टची झाडं लावले. त्या फॉरेस्टच्या झाडाला तोडता येत नाही. शेतकऱ्यांनी जसं झाड तोडलं तसं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची तरतूद आपण केली आहे. फॉरेस्ट ॲक्टमध्ये त्यांना गुन्हा दाखल होणार आहे आणि त्यामुळं झाडांना हात लावता येणार नाही. एकदा पांढरा रस्ता मोकळा झाल्यावर त्याच्या काठावर दोन्ही बाजूने शेड्यूल झाडे लावण्याची योजना आपण तयार केली. ती सुद्धा मुख्यमंत्री बळीराजा पांढरा रस्ते योजनेचा त्याला भाग केला आहे. त्यामुळे रस्ता मोकळा केल्याबरोबर मात्र शेड्यूल झाडाची बाउंड्री तयार करावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये शेतकरी तो रस्ता आतमध्ये घेऊ शकणार नाही. 1 वर्षात झाड मोठं झालं की त्याला झाडे तोडता येत नाही आणि बाउंड्री फिक्स होईल, अशी योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. तरी जर अतिक्रमण काढल्यानंतर अतिक्रमण केलं तर आपले पोलिसांचे अधिकार त्या ठिकाणी समितीला आहेत, त्यामुळे ते अधिकार वापरता येतील. ज्या पद्धतीनं आता सुनील अण्णांनी लक्षवेधी मांडली त्याला संलग्न असं मंत्री महोदय, सन्माननीय महसूल मंत्री महोदय मौजे रावेत या ठिकाणी तालुका हवेली जिल्हा पुणे जमीन सर्वे नंबर 83/1 व 85/1 या गटामध्ये अर्बन स्पेस क्रिएटिव्ह या नोंदणीकृत भागीदारी संस्थेनी प्रकल्पाकरता 1,15,072 ब्रास इतके बेकायदेशीर गौण खनिज व वाहतूक केल्याचं तलाठी रावेत यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी पंचनामा करून अहवाल सादर केलेला आहे. या संबंधित कंपनीवरती आपण काय कारवाई करणार आणि त्या संलग्न असणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं उत्तर मंत्री महोदय आपल्याकडून हवं आहे. माननीय बाबासाहेब, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याची माहिती आत्ता माझ्याकडे नाही, पण आपल्या विषयावर मी वेगळी बैठक लावून त्याला न्याय देतो आणि जे काही आपण मांडलं आहे त्यावर आपण कारवाई करू. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.